भूमिका त्यांनी माझी त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये कटुता होणार नाही या दृष्टीनं पावले टाकली पाहिजे. आज वातावरण वेळी जर काळजी घेतली नाही तर काय राहील हे सांगता येणार नाही. पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय त्याच्यामध्ये मी त्यांना असं सुचवले. यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्यांची यासंबंधी थोडी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आणि आत्ता तुमच्यामार्फत मी असं सुचवू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री या संबंधीची बैठक बोलवतील. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे त्यांना वाटतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं. त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकर्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी. एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या मुद्द्याचा इश्यू जर आला तर महाराष्ट्राच्या आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये 73% आसपास आरक्षण यापूर्वी मानलेलं होतं. पण आणि तो निर्णय कोर्टात टिकला होता. पण त्यानंतर जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही. ते 50% वर जाऊ नये अशा प्रकारचेच आहेत. याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि 50% वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पाहिजे. आम्ही महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची तयारी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा आहे त्यासाठी त्यांना राहील. सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची, सहकार्याची आणि सफोची आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातनं मार्ग काढू. मला एक गोष्ट कटुता कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली. तसंच त्यांनी धनगर आरक्षण, लिंगायत समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका मांडली.
याचा परिणाम इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जाण्याची मदत होईल. आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा आग्रह मी त्यांना केला. त्यांनी एक प्रश्नसुद्धा मला विचारला नाही. त्यांना मी जे काही बोललो ते प्रश्न हे मला माहीत नाही, पण मी सांगितल्याच्यानंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं, त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक संपली. गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं की परिस्थिती ही चिघळत चाललेली आहे. जूनचा ताफा सुद्धा अडवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती सुपाऱ्या नारळ फेकण्यात आलेले होते. ही सगळी परिस्थिती चिघळत असं आहे की उद्धव ठाकरेंचा मानल्या वाटत हे कारण होतं, तिचं दुसरं कारण असं वाटत दिसते. तिथं राजकीय पक्षाच्या मध्ये रसा असावा असं मला वाटतं. पण आरक्षणाचा प्रश्न हा जरा त्यांची सरकारी माणसाची वस्तुस्थिती. सर, ही बैठक बोलवण्यासंदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का? कधीपर्यंत साधारणतः ही बैठक? मुख्यमंत्र्यांना मी सुचवलंय की ही बैठक बोलवा, तुम्ही बोलवा, त्यावेळी हजर राहा. आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल, सरकार जो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा असेल. या बैठकीत आपण एक वाक्याने निर्णय घेऊ, एक वाक्यता आपल्यात ठेवू आणि ती एक वाक्यता ठेवण्याच्यासाठी आमचं सहकार्य मुख्यमंत्र्यांना असेल. सर, या सगळ्या मुद्द्यावरती जरांगे पाटील सुद्धा सातत्याची मागणी करतात की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आता जे रमेश केरी पाटील तुम्हाला भेटायला आले होते ती सुद्धा ती मागणी करतात. या मागणीला तुमचं समर्थन असणार? मी तुम्हाला सांगितलं ना, एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडता येईल. द्यायचं कशातनं द्यायचं, ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय मार्ग आहे, त्याच्यातून आज खरं दुखरं 50% बंधन होतं आहे, ते बदलायची आवश्यकता मला वाटते. ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल, या सगळ्या गोष्टीचा निकाल त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होईल अशी मला खात्री. विधानसभा निवडणुका 2 महिन्यावरती 2-2.5 महिन्यावरती येऊन ठेपल्या असताना अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण, मग एकमेकांच्या गाड्यांवरती हल्ले असू द्यात किंवा शाब्दिक हल्ले, ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हाला तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावू नयेत, राज ठाकरे जसं बोलले, कशाला आंदोलन भडकवण्यामध्ये किंवा मी कुठे राज ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही. तर मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि मला काही फासवणी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेली नाही, काही करणार नाही. मणिपूरच्या संदर्भात भूमिका मांडली होती तुम्ही. मणिपूरचा भूमिका ही ते प्रश्न वेगळा होता. त्याला राज ठाकरे म्हटले की तुम्ही त्याला हातभार लावू नका. हातभाराचा प्रश्न कुठे येतो? मी आत्ता बोललो हे हातभाराचं लक्षण आहे का सुधारण्याचं लक्षण आहे? ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र ही चांगली गोष्ट आहे. तरी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतो, मलाही लोकांनी अडवलं, मलाही निवेदन दिलं. तर हे फारच करतात का मला निवेदन द्या, मला अडवा. सर, हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल? मी काही कोणाच्याबद्दल हेतूच्या बद्दल सारखा आशा घेणार नाही, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जरांगे गेले 1 वर्षापासून मांडतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, अमित शहा आले, सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावरती केंद्राची महत्वाची भूमिका असताना सत्ताधाऱ्यांनी केंद्रामध्ये हा विषय मांडणं गरजेचं होतं का? कारण अमित शहा असं आता एकमेकाला दोष देण्याचा ही वेळ नाही. याचा मार्ग कसा निघेल या प्रकारचं उद्या सत्ताधारी पक्षांनी त्यावेळी केलं असेल आणि सांगू चला आपण जाऊया.
आज हा वाद वाजवायचा नाही, हा प्रश्न घेऊन सोडवायला हातभार लावायचा. हा प्रश्न सोडवायला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय का? त्याचं सांगितलं. येत्या निवडणुकीत मताची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का? काय येत्या निवडणुकीमध्ये मताची विभागणी, मतांचं ध्रुवीकरण करावं, मग मराठा ओबीसी, मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही दिसतंय का? माझ्याकडे काही आधार नाही तुम्ही म्हणतात त्याला. तर जरांगे पाटील सातत्याने म्हणतात की आम्ही 288 उमेदवार उभे करू आणि 29 तारखेला त्या संदर्भातला निर्णय सुद्धा ते घेणार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. निर्णय घ्यायचा, लोक उभे करायचा, उभे करतील ते कुणाला समर्थन द्यायचं, कुणाला विरोध करायचा, त्याच्यात काय चुकीचं आहे. आणि माझाही पक्ष काही जागा निर्णय आहे, याचा अर्थ काय आम्ही चुकीचं आहे. आत्ताच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं. यात तथ्य आहे का? पण बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली. हा विषयच मी काढलेला. मी जे बोललो ते सांगितलं. ओबीसीचं देता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली आहे. या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलवा म्हणतो. उजव्यांचं नाव नाही घेतलं तुमच्यासमोर. साहेब एक ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न, परमबीर सिंगांनी म्हणजे माझे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त त्यांनी असं आहे मुलाखत घेऊन ते तुमचं नाव घेत आरोप केले की अत्यंत जे 100 अत्यंत बेजबाबदार पदार्थ त्यांनी व्यक्त केलं. त्यांचं वागणं, त्यांचं कार्य हे योग्य नसून सरकारने त्यांच्यावर ॲक्शन घेतली होती. याचं निवृत्त झालेले. आज 3 वर्षाच्या नंतर त्यांना का जागा नाही, किती गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दलच्या. पण ठीक आहे, निवृत्त अधिकारी आहे, उगीच त्याच्याबद्दल आपण जास्त बोलणं योग्य नाही. त्यांचा बोलण्याचा धनी कोण आहे तुम्हाला कळतं? मला नाही माहिती. साहेब ते असं देखील म्हणतात की मी योग्य वेळी हे सगळे पुरावे हो, देखील द्या ना. सगळे त्या गोष्टी बाहेर येतील. साहब हिंडनबर्ग ने वापस एक खुलासा किया है जिसमें इस बार सेबी को टारगेट किया है अदानी के साथ में उनके रिलेशन। हमें मालूम नाही. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहे. अजिबात मतभेद नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. आम्ही कशाच्या पदाच्या अपेक्षेत. आता त्याच्यात जर मी कोणते असेल तर मी नाही. जागा वाटप तुमचं महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण तसं ठीक आहे. तर हुशिराने सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारी, त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही. दिल्लीमध्ये वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे तो आणला जात आहे, तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? दुसरीकडे अजित पवार असं म्हणाले की याला जर विरोध करण्याची वेळ आली तर मी तेव्हा भूमिका घेईन. आणि आता हा कायदा जो आहे त्याचा ड्राफ्ट आता माझ्या हातात आलेला आहे आणि तो वाचणार आहोत. आमची इच्छा अशी होती की तिथं म्हणजे सुप्रिया सुळेंनी पार्लमेंटमध्ये असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आत्ता लोकसभेत चर्चा न करता लोकसभेची सर्वपक्षीय कमिटी नेमावी. त्याप्रमाणे कमिटी नेमली. त्या कमिटीत आमच्याकडे आम्ही 2 नावं दिली होती. त्याचं एक नाव सरकारने घेतलेले. आता ती कमिटी येत्या 6 महिन्याच्या आत विचार करून याबद्दलची निर्णय घेईल आणि तो पार्लमेंटमध्ये येईल. राज्यामध्ये सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही योजना आली म्हणजे लाडकी बहीण योजना. तिजोरीवरती बराचसा खर्च पडला आहे, जवळपास 46,000 कोटी त्याच्यासाठी राखीव ठेवले अशा पद्धतीने सुद्धा माहिती आहे. ही योजना प्रभावीपणे राज्यामध्ये अंमलबजावणी करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? महिलांच्या खात्यामध्ये महिलांना 1500 रुपये जाणार असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने विचार नक्कीच केलेला असेल, नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील, त्याचं कसं असं ठरवत म्हणजे कदाचित सरफस इतकी शिल्लक रक्कम आहे सरकारच्या सोबत आणखीन 4 निर्णय सुद्धा घेतील.
राज्यात सध्या अजित पवारांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू आहे अशी चर्चा आहे. महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल? आता तुम्ही निळा हलवूच आहे त्यामुळे काही तुमच्याकडे महिलांचा अध्यक्ष निवडीच आहे मोहम्मद युनुस आहेत, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान झाले, तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत, बारामतीलाही येऊन गेले होते. इथे आले ते ॲग्रिकल्चर कॉलेज आले ते हो, तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात का? आणि बांगलादेशच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? भारताचं परराष्ट्र धोरण आणि तिथल्या हिंदूंवर होणारे हल्ले. ते फर्स्ट नाही की त्याने असं आहे की ते स्वतःकडचं माझ्या माहितीप्रमाणे फक्त शिकलेले आहेत. ते कधी समाजामध्ये धर्मियांच्यामध्ये भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही आणि त्यामुळे गायडन्स भूमिका घेणारं नेतृत्व ही बांगलादेशची आज गरज होती असं वाटतं की परिस्थिती सुधारण्यासाठी होईल आणि केंद्र सरकार भारत सरकार त्यांना सहकार्य केले. सर, तिथं जी परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे, वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे पण आरक्षणच आहे. आणि आता महाराष्ट्रातही आरक्षणाचाच मुद्दा पेट नाही त्याच्या दोघांचं जमीन असण्याचा फरक आहे. सर, लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही फटका अजित पवार गटाला बसलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका, की त्यांच्यावर बोलू नका. आणि मला माहिती आहे त्या दोघांचं काय बोलणं झालं. फक्त माझी इच्छा एकच आहे की आता विधानसभेची निवडणूक आली, मागच्या वेळेला 18 सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांनी, 14 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले. यावेळी त्यांनी अधिक सभा घ्याव्या, महाराष्ट्राच्या जनतेला संवर्धित करावं, म्हणजे एक आम्ही स्थिर सरकार तुम्हाला देऊ. सर, तुम्ही क्रीडा क्षेत्राशी चांगलेच परिचित आहात. विनेश फोगटला बाहेर पडावं लागलं, बाद झाली. गुजरातला स्पोर्ट्स सिटी दिलेली आहे, तिथं जेवढा खर्च केला जातो त्यापेक्षा 10% रक्कम हरियाणाच्या खेळाडूंवर खर्च केली जाते आणि त्यांनी सर्वात जास्त पदकं आणलेले. आणि त्याचबरोबर महिंद्राचा एक प्रोजेक्ट परत गुजरातला जातोय नाशिक. आज खुलासा केला त्यांनी की नाही म्हणून देवेंद्र फडणवीसचं स्टेटमेंट आणि महेंद्रचं आज विजयामध्ये आहे की आम्ही जात नाही. स्पोर्ट्स सिटी गुजरातनं नेली आहे पण गुजरातचं एकही पदक नाही. हरियाणाच्या खेळाडूंवर कमी खर्च होतोय, त्यांनी सर्वाधिक पदक आणलेत. आणि विनेश फोगाटच्या बाबत तुम्हाला वाटतंय काही कॉन्स्पिरसी होती? असे काही गोष्टी झाले असतील तर वीस राज्यात कटुता किंवा हेवले असं माझ्यासारख्याने भाषा करू नये. म्हणजे जसं हरियाणाचं महत्त्व आहे तसं आज बालेवाडी इतके हे इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठल्याही राज्यात कुणाकडे नाही. ठीक आहे, असं की मोदी साहेबांना गुजरात हा या दृष्टीने नवीन खेळाडू तयार करायला अतिशय महत्त्वाचं राज्य वाटत असेल तर प्रधानमंत्र्यांचा असेल आपण मागू. आणि गुजरातचे अनेक प्रश्नावर गुजरातच्या संबंधीची आस्था ही आपल्याला बघायला दिसते, चांगली गोष्ट आहे. एकेकाळी तोही आपला भाग होता. साहेब, देशाचं आयात धोरण जे त्यामध्ये प्रामुख्यानं आता तेल उद्योग देशातला जो आहे तो खूप म्हणजे वनस्पती तेल किंवा तेल उद्योग खूप याच्यामध्ये आलेला आहे, अडचणीत आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आयात शुल्क कमी करण्याचे निर्णय होता. सोयाबीनच्या बाबतीत देखील ते घडतं. जे 10 वर्षापूर्वी 10,000 सोयाबीन होतं ते आता 4,500-4,500 आले आणि आता शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेती आधारित आणि शेतकरी हे दोघांचंही नुकसान घेणारे निर्णय सरकार. साधी सरळ गोष्ट आहे. सध्याच्या सरकारची शेतीमालाच्या निर्यातीची जी भूमिका आहे ती भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या सक्त विरोधी आहे. प्रायसेस करणे, उत्पादन खर्चाचा विचार करत नाही आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करायचा भासणच काय दुसरं या सरकारच्याकडून काही होत नाही आणि त्याचा परिणाम संकटात येऊ शकते. 54% लोकांची क्रय शक्ती ही दुर्मिळ झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल.
त्याला सामोरे उद्योग विधानसभेनंतर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळतील का? विधानसभेच्या ते निकालानंतर काय निकाल कोण होते कोण उमेदवार तुमच्या दरने सगळं कोणी माहिती नाही. तुम्ही आहे का? नाही नाही, भवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल निवडणुकीच्या अगोदर आपण चेहरा ठरवणार आहोत का सांगणार आहोत? मगाशी मी तुम्हाला याचं उत्तर दिलं एकदा की आम्ही काय शिवसेनेचा आग्रह की उद्धव ठाकरेंना ठेवावं चेहरा म्हणून शिवसेनेचा आग्रह आहे. असे प्रत्येक पक्षाला आपल्या नेत्याच्या तरुणीचा आग्रह करायचा अधिकार. सुप्रियाताईंना राज्याच्या राजकारणात आणणार का आता?